नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, सिस्का एलईडी प्रस्तुत माझा महाराष्ट्र माझं विजन समिट, पार्टनर बाय महाराष्ट्र स्टेट फार्मासिटी काउन्सिल, प्रिंट पार्टनर लोकमत या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा मोहराच आक्रमक, पण त्यातही एक शांत आणि संयमी नेतृत्व म्हणजेच जयंत पाटील. विरोधी वाकांवर बसून सभागृह दणाणून सोडणारे जयंत पाटील अनेकदा अभ्यासू वृत्तीमुळे सत्ताधाऱ्यांची गोचीही करतात. अनेक काळ सत्तेत असलेले जयंत पाटील नेमकं या सरकारबद्दल त्यांना काय वाटतंय आणि 2 वर्षांच्या या सरकारच्या कारभाराला ते मनमोकळेपणाने किती मार्क्स देतात हे सांगण्यासाठी येत आहेत राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील. मात्र त्याआधी घेऊयात एक आढावा. राज्याची आर्थिक स्थिती आत्ता नेमकी कशी आहे याचा अचूक अंदाज ज्या मोजक्या लोकांना असू शकतो त्यातलंच एक नाव म्हणजे जयंत पाटील. याचं साधं सोपं कारण म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प सलग 10 वेळा सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमाय. लॉटरी प्रकरण सोडलं तर सहसा कोणत्याही वादात न अडकलेले, मोजून मापून गोड बोलून काम करणारे राष्ट्रवादीचे नेते अशी त्यांची ख्याती. आरोपांच्या गर्तेत प्रमुख नेते आणि सत्ता गेल्याच्या दुःखात पक्ष असताना जयंतराव सभागृहात राष्ट्रवादीचा आवाज बनले. पश्चिम महाराष्ट्रावरची राष्ट्रवादी काँग्रेसची ढिली झालेली पकड, युती सरकार विदर्भ मराठवाड्याला झुकतं माप देते ही भावना, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात उसळलेला मराठा मोर्चाचा झंझावात, शेतीप्रश्नी सरकारचं धोरण या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी येत आहेत माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील. नमस्कार. पहिल्यांदा माझा महाराष्ट्र माझं विजन यासाठी राजीव खांडेकर आणि ABP माझाचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन की महाराष्ट्रातल्या जनतेला मतदान झाल्यावर मधल्या काळात कोण काय करतंय याचा आढावा उपलब्ध करण्याची व्यवस्था या व्यासपीठाने केलेली आहे. राज्यकर्त्यांनी ठरवलं तर हे राज्य या देशातल्या कोणत्याही राज्यांपेक्षा कितीतरी पटीनं पुढं जाऊ शकतं, एवढं भयानक मोठं असं पोटेन्शियल महाराष्ट्र राज्यात आहे. आणि हे आज नाही निर्माण झालं, तर गेल्या अनेक वर्षाच्या प्रयत्नातनं मागच्या 5-6 दशकातल्या वेगवेगळ्या प्रयत्नातनं आणि धोरणात्मक निर्णयातनं हे महत्त्व महाराष्ट्राचं आज वाढलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत. सत्तेवर आलेल्या माणसाला ताबडतोब प्रश्न विचारण्याचा स्वभावही गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सध्याचं सरकार सत्तेवर येऊन 2 वर्ष झालेली आहेत. सत्तेवर येण्याच्या आधी दिलेली आश्वासनं आणि कृती याच्यात अंतर पडलंय हे आता बऱ्याच भागातल्या लोकांना मान्य व्हायला लागलेलं आहे. पण अजून त्यांच्याकडे 3 वर्ष आहेत. मी त्यांनाही अंडर एस्टिमेट आज करण्याची माझी इच्छा नाही आहे, पण अजून त्यांना 3 वर्षाचा काळ आहे. या राज्यामध्ये सत्तेत येण्याच्या आधी वेगवेगळ्या विषयांच्याबद्दल जी आश्वासनं त्यावेळचे भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आज मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांना ती आश्वासनं पूर्ण करण्याची मोकळी संधी दिली पाहिजे, याच्यात माझ्या मनात शंका नाही. पण या 2 वर्षाच्या कालखंडाचा जर अभ्यास केला तर ही आश्वासनं आणि कृती याच्यात फार अंतर पडलेलं आहे. वेगवेगळ्या जातीच्या वर्गांना आरक्षण देण्याचा मोठं आश्वासन देण्यात आलं, ज्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणात मतांचा ओढा खेचून घेण्यात यश मिळालं. ते धनगर समाज असेल किंवा वेगळे समाज असतील, मी त्याचा उल्लेख करून सगळ्याच वेळ घेणार नाही, पण त्याच्यात आणि आजच्या निर्णयामध्ये अजून तफावत आहे. राज्य सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतो असं सांगणारी व्यक्तीच राज्याचा मुख्यमंत्री झाल्यावरही महाराष्ट्रातल्या धनगर समाजांना आरक्षण मिळत नाही याची आता हळूहळू खात्री झालेली आहे. प्रत्येक निर्णय हा अपॉर्च्युनिटी असते सरकारला जनतेची सेवा करण्याची,
पण या सरकारने मागच्या 2 वर्षात प्रत्येक निर्णय ती प्रत्येक वेळची अपॉर्च्युनिटी घालवून आपण पूर्ण क्षमतेने राज्य करू शकत नाही हे आता सिद्ध केलेलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. राज्य कसं चाललंय याचं एक उदाहरण. राज ठाकरेंचे काही आक्षेप होते. राज ठाकरेंनाही वर्षा बंगल्यावर बोलवलं. ज्यांच्यावर आक्षेप होते त्यांनाही वर्षा बंगल्यावर बोलवलं आणि मुख्यमंत्र्यांनी तडजोड केली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की तुम्ही राज्यकर्ते आहात. राज्य करत असताना तुम्ही तडजोड समोपचाराने असेल तर हरकत नाही. पाकिस्तानच्या कलाकारांनी भारतात येऊन कला दाखवू नये किंवा त्यांनी काम करू नये याची आमचीही धारणा आहे. भारतातल्या सगळ्याच जनतेला ते वाटते. पण एखाद्याने हा इश्यू तयार केला की दोघांच्यात इश्यू आहे त्यांच्यात तडजोड करताना ज्यांनी सिनेमा तयार केला त्यांनी मनानं इच्छेनं जर काही देणगी या देशातल्या सैन्य दलाला दिली असती, वेलफेअर फंडाला दिली असती तर ते जास्त बरं झालं असतं. पण समोरासमोर बसून असं केलं तर असं याने देणाऱ्याची इच्छा नव्हती आणि यांना मिटवायचं होतं. पण कसं मिटवायचं या प्रश्नावर हे गणित अडतं. मला याकडं आपल्याला थोडक्यात आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे की राज्याचा प्रमुखच अशा पद्धतीने तडजोड करण्याच्या व्यवस्थेत जर वेळ घालवत असेल तर मला वाटतं की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था याच्याबद्दल आपण किती कमकुवत आहे हे या राज्य सरकारने पुन्हा एकदा दाखवलेलं आहे. आज राज्यामध्ये सगळ्यात जास्त गुन्हे हे नागपूरमध्ये आहेत. नागपूरसारख्या शहरामध्ये यापूर्वी कधी आपण ऐकायचो नाही. मागच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये या राज्यामध्ये महिलांच्यावर झालेले अत्याचार, महिलांच्यावर झालेले बलात्कार आणि त्यानंतर केलेले खून अशी प्रकरणं हळूहळू या देशात तर आहेतच पण महाराष्ट्रात देखील त्याचं लोण आलं आणि त्याचा परिणाम समाजच्या समाज रस्त्यावर येण्यात झाला हे आपल्याला मित्रांनो नाकारता येणार नाही. आणि म्हणून राज्य विकासाकडे नेण्याचं एका बाजूला आव्हान असताना हे सोशल इश्यूज निर्माण होऊन न देण्याची काळजी ज्या राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे होती त्यात त्यांना सपशेल अपयश आले असं मला वाटतं. मी मागच्या 1.5 महिन्याच्या काळात नागपूर भागात जाऊन आलो, अमरावती रिजनमध्ये जाऊन आलो, औरंगाबाद रिजनमध्ये जाऊन आलो, आमच्या सांगली कोल्हापूर भागात गेलो, नाशिक भागात गेलो. या सगळ्या भागात मी बारकाईने एकच चौकशी केली की का रे बाबा एखादा मोठा प्रकल्प आला का तुमच्या भागात. सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकही जिल्हा मला असा दिसला नाही की आता गुंतवणूकदारांनी जमीन खरेदी केलेली आहे, आता आमका प्रोजेक्ट एवढ्या 1000 कोटी रुपयाचा इथं येणार आहे असं साधारणपणे गॉसिप देखील मी कुठल्या जिल्ह्यामध्ये ऐकली नाही. आणि त्यामुळं माननीय उद्योगमंत्र्यांची माहिती कदाचित ऑथेंटिक असेल, मी त्याला चॅलेंज करणार नाही, पण कागदावरचं अजून जमिनीवर आलेलं नाही. आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही काही फार चांगली आहे आणि या सगळ्या प्रकल्पांना गुंतवणूक करत असताना राज्य सरकारचा जो शेअर याच्यात आहे तो देण्याइतपत ताकदीनं महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या सक्षमपणानं उभा राहिला आहे असं चित्र काही मला दिसत नाही. आज राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं सगळ्यात मोठं आव्हान आहे त्यांच्या मते 7व्या वेतन आयोगाचं. महाराष्ट्रातल्या शासकीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची वाट 7व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. जवळपास मला नक्की आकडा माहीत नाही पण दरवर्षी 15-20 हजार कोटी रुपयाचा बोजा आल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या बाजूने GSTचं आव्हान पेलत असताना 2015-16चा बेस ठेवणार आहे रेव्हेन्यूसाठी. आपण गांभीर्याने जर लक्षात घेतलं तर देशाची अर्थव्यवस्थेमध्ये स्टॅग्नेशन आलेलं आहे. देशाच्या महाराष्ट्रात सोडाच देशाच्या अर्थव्यवस्थेत स्टॅग्नेशन आलेलं असेल तर 15-16चा रेव्हेन्यू हा कमीत कमी गोळा झाला असेल. आणि 15-16चा रेव्हेन्यू जर बेस धरला असेल तर मला असं वाटतं की या बेसिसवर जे काही भविष्यातली वाढ होईल जी मागच्या 5 वर्षात 10 वर्षात राज्याने मिळवलेली आहे तीच 10%, 12%, 15% जी काही नॅचरल ग्रोथ आहे ती नॅचरल ग्रोथ ही कन्सिडर करून कॉम्पेन्सेशन राज्य सरकारला मिळालं पाहिजे. माझी अर्थमंत्र्यांना विनंती आहे की केंद्राशी चर्चा करताना
आपल्या हक्काची नॅचरल ग्रोथ बेसवर ही आपल्याला मिळवण्याचं काम त्यांच्याकडून झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेला ऑक्ट्रायच्या व्यतिरिक्त त्या जागी जो कॉम्पेन्सेशन मिळणार आहे तेही मुंबई शहराच्या ग्रोथ रेटच्या यापूर्वीचे जे काही आकडे असतील त्या बेसिसवर मिळण्याची खरी आवश्यकता आहे. मला असं दिसतंय की सरकार चालवण्यापेक्षा सरकारमधले दोन्ही पक्ष हे श्रेयवादाच्या लढाईत आहेत. शिवसेना प्रमुख गोव्यात म्हटलेले आहेत की भारतीय जनता पक्ष हा मधांध पक्ष झालेला आहे. दुसऱ्या बाजूने भारतीय जनता पक्षाची खात्री झालेली आहे की मुंबई महानगरपालिकेत फार मोठा भ्रष्टाचार करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकाला आता सर्टिफिकेट दिलेली आहेत आणि मला असं वाटतं की त्यामुळं एकमेकाचा विश्वास गमावलेले दोन्ही पक्ष हे राज्य पुढं नेऊ शकणार नाहीत. या राज्याला नवे प्रश्न तयार करण्याची शक्यता या दोन्ही सत्ताधीशांच्याकडून आहे. संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, हाडगे महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांची नावं भाषणात घेऊन राज्य पुढे जात नाही. यांच्याप्रमाणे कृती करण्याची, आचरण करण्याची थोडीशी शिस्त जर सरकारने लावली तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचं कल्याण होईल. स्वप्न दाखवणे, भविष्यामध्ये आज मी तुम्हाला 10 रुपये देत नाही पण 10 वर्षांनी 100 रुपये देईन, हे स्वप्न दाखवण्याचं काम या सरकारने सत्तेत येण्याच्या आधी केलं. दुर्दैवाने सत्तेत बसल्यावर देखील करतायत आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेचा थोडासा भ्रमनिरास या राज्यकर्त्यांच्याबद्दल झालेला आहे. जवळपास निम्म्या मंत्र्यांच्यावर वेगवेगळे लहान मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यांना डिफेंड करणं हे मुख्यमंत्र्यांना नाकीनऊ होणारं काम हे सभागृहात होताना आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून स्वच्छतेबाबतीत, भ्रष्टाचाराच्या विरोधाच्या बाबतीत किंवा कोणत्याच अशा चांगल्या मुद्द्यावर आता सरकारकडे मोरल ऑथॉरिटी राहिली आहे असं मला वाटत नाही. आणि ज्या सरकारला राज्यकर्त्यांच्याकडे मोरल ऑथॉरिटी नाही किंवा नैतिकता गमावण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांचे सगळेच सहकारी जर करत असतील तर मुख्यमंत्री तरी सरकारला डिफेंड किती वेळा करणार, हा सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे. सध्या महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे तो मराठा मूकमोर्चांमुळे. मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, जो प्रश्न आहे, तो सरकार योग्य रीतीने हाताळतंय का असं वाटतंय का? आणि जर हाताळत नसेल तर कशा पद्धतीने करायला हवंय का? मी माझ्या भाषणात सांगितलं की हे सोशल इश्यूज जे आहेत ते सरकार व्यवस्थित हाताळत नाही. सरकारचं हे मोठं अपयश आहे. आणि मराठा मूकमोर्चा निघण्याचं प्रामुख्याने कारण की राणे समितीने दिलेला जो अहवाल आहे तो कोर्टात डिफेंड करता आला नाही आणि त्यामुळे नवे प्रश्न तयार झाले आणि मराठा समाजाला अशी भावना तयार झाली की हे सरकार आपले मुद्दे कोर्टामध्ये व्यवस्थित मांडत नाही. त्यामुळे लोकांना रस्त्यावर यावं लागलं असं मला वाटतं. मात्र सरकारचं म्हणणं आहे की राणे समितीच्या अहवालामध्ये काही त्रुटी होत्या. आता ते काही सांगतील. शेवटी आमच्या सरकारनं केलेली, शेवटी राणे समितीने पूर्ण अभ्यास केलेला होता. आम्ही सगळे त्या कमिटीचे सदस्य होतो. पूर्ण अभ्यासांती काही महिने प्रयत्न करून अतिशय चांगला रिपोर्ट केल्यानंतर मी त्या समितीच्या मध्ये काही काळ काम केले. मला वाटत नाही की तो अहवाल कोर्टाने रिजेक्ट केला, सरकार कमी पडलं आपली बाजू मांडायला, असं मला वाटतंय. पुढचा प्रश्न. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यावर, नेत्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मग जसं माकडाचं पिल्लू डोक्यावर घेतलं पाणी गळ्यापर्यंत आणि एक पिल्लू पायाखाली दिलं, मग बाकीच्यांचं काय, असा प्रश्न निर्माण होतो. पिल्लू एक खाली आणि वर असं काही झालेलं नाही. या पक्षामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळे समान आहेत. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आमचे नेते शरद पवार साहेब सक्षमपणानं करतायत. शेवटी प्रसंग वेगवेगळे असतात, वेगळ्या परिस्थिती असते आणि वेगवेगळ्या येणाऱ्या परिस्थितीप्रमाणे काही घटना घडतात आणि सगळंच आपल्या मनासारखं होतं असं नाही. त्यामुळं काही गोष्टी घडत असतील तर त्याच्या मागं राहण्याचं काम हे निश्चितपणाने योग्य परिस्थितीच्या मागं राहण्याचं काम आमचा पक्ष नक्की करेल. पुढचा प्रश्न. पक्ष, पद आणि राजकारण याच्या पलीकडे जाऊन सध्या जे महाराष्ट्रामध्ये जातीय मोर्चेबांधणी चालू आहे याच्याकडे एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही कसे पाहता? मला असं वाटतं की वेगळ्या जातींमध्ये एवढं अंतर पडणं हे काय बरोबर नाही.
शेवटी महाराष्ट्र हा एकसंघ राहायला पाहिजे आणि महाराष्ट्राची एकसंघता वेगळ्या जाती गुणागोविंदाने महाराष्ट्रात राहत होत्या याच्यातच होती. वैविध्यात एकता जे आपण म्हणतो ते महाराष्ट्राचं आजपर्यंतचं वर्णन केलं जायचं. दुर्दैवाने प्रत्येक गोष्टीमध्ये आता जातीचा विचार आणि जातीची चर्चा होते. यापूर्वी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत जवळपास आता ही टर्म झाल्यावर 30 वर्ष होतील. एवढ्या तीव्र भावना, एवढी तीव्र टोकाची मतं आणि जातीवाचक आव्हानं आणि भाषा ही महाराष्ट्रात यापूर्वी मी कधी ऐकली नव्हती. दुर्दैवाने सुरू झालेली आहे. आपल्या राज्यकर्त्यांनी मग सत्तेत असो अथवा आम्ही सगळ्या विरोधी पक्षांनी अधिक समयसूचकता दाखवून याला जास्त रंग न आणि फाटे न पाडता आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणाने सामंजस्याने हा प्रश्न सोडवला पाहिजे. याच्या जास्त विष कालवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते त्यांच्या राजकीय फायद्यासाठी करतायत हे सगळ्या जातींनी ओळखलं पाहिजे असं मला वाटतं. पुढचा प्रश्न. बऱ्याच मंत्री महोदयांनी असा आरोप केला की आमच्याकडे सत्ता येण्याच्या आधी सगळा खडखडाट झाला होता, तिजोरीत खडखडाट होता. हा शब्द पुन्हा पुन्हा गेली 2 वर्ष ऐकतोय. खरंच असा खडखडाट होता? नव्हता. तिजोरीत खडखडाट नव्हता. मला असं आठवतं की 1999 साली आमच्या हातात सत्ता आली त्यावेळी आम्ही 100 रुपये सरकारला गोळा व्हायचे आणि खर्च मात्र 104, 107, 108 रुपये व्हायचा आणि त्यामुळं तिजोरीत काहीच राहायचं नाही आणि जवळपास 73-74% पैसे हे पगारावर जायचे. आम्ही रेव्हेन्यू वाढवला आणि त्यामुळं खर्च पगाराचं प्रमाण कमी आलं. 6वा वेतन आयोग ज्या दिवशी जाहीर दिल्लीत झाला ना त्या दिवशी मी कोल्हापुरात होतो. कोल्हापुरात मी त्याच दिवशी सांगितलं की 6वा वेतन आयोग आम्ही स्वीकारलेला आहे म्हणून. का तर मी त्या वर्षीच्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या जवळपास 8-9 हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. मी कधी त्याचं भाष्य केलं नाही त्या बजेटमध्ये, पण पैसे आपण इनबिल्ट ठेवलेले कारण आम्हाला माहीत होतं हा प्रश्न येणार आहे. त्याच्या आधी 5व्या वेतन आयोगात सरकारने असं केलं नाही त्यामुळे सगळ्याच योजना रखडल्या. आमच्या काळी ज्यावेळी 6वा वेतन आयोग आला त्यावेळी कोणतीही योजना रखडली नाही. शेवटच्या काळामध्ये शेवटच्या वर्षी किंवा शेवटच्या 2 वर्षात म्हणजे मला आठवते की 2004 नंतरचे कन्झिक्युटिव्ह सगळे बजेट मी 9 सालापर्यंत जे मांडले त्या सगळ्या बजेटमध्ये 7, 8, 9 सालापर्यंत ते सगळे रेव्हेन्यू सरप्लस बजेट होते. हां, डिफिशिट नव्हते. त्यामुळे केंद्र सरकारची 250 कोटीची ग्रांटी ॲडिशनल आपल्याला मिळाली फॉर हॅव्हिंग अ रेव्हेन्यू सरप्लस बजेट. त्यानंतर मी ग्रामविकास मंत्री झालो, पण शेवटच्या 2 वर्षात 2.5 वर्षात या राज्याने फार चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जलसिंचनावर जादा खर्च केले, रस्त्यावर खर्च वाढवले, असे वेगळे खर्च वाढवले. त्यामुळं शेवटी शेवटचं वर्ष ज्यावेळी असतं त्यावेळी थोडा ताण येणं स्वाभाविक असतं. त्यामुळे 4-6 हजार कोटी मागं पुढं होऊ शकतात, पण ही काही फार मोठी रक्कम नाही. आता प्रश्न असा आहे की दुसऱ्याच वर्षात ह्या सरकारला फार मोठ्या डिफिशिटला तोंड द्यावं लागतं. 2 वर्ष तुम्हाला बजेट मांडून झाली, उद्याचं 3रं बजेट आहे, आणखी 2 वर्षाचा दोन चान्सेस तुमच्याकडे आहेत. तुमच्यावर ज्यावेळी ह्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेत पराभव होईल त्यावेळी जो स्ट्रेस येईल त्यानंतर सरकारवर, त्या स्ट्रेसमध्ये सरकार आणखीन हेवायर होईल, आणखीन दिशाहीन होईल आणि त्यामुळं अर्थकारण सांभाळलं पाहिजे. ते जर नाही सांभाळलं तर मग मात्र अधिक अडचणीत सरकार येईल. मात्र आत्ताची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता तुम्ही जर अर्थमंत्री असता तर तुम्ही 7वा वेतन आयोग राज्यात दिला असता का? पहिल्या दिवशी. पुढचा प्रश्न. ज्यावेळेला महाराष्ट्राचं विजन याचा विचार आपण करतो त्यावेळेला पक्षनिरपेक्ष पातळीवर सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचा विचार करणं योग्य नाही का? सर्वांनी एकत्रित येऊन महाराष्ट्राचं विजन ठरवलं पाहिजे. सरकार कोणाचं आहे याच्यामुळं महाराष्ट्राचं विजन बदलता कामा नये अशी एक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. शेवटचा एक प्रश्न. सर, या राज्यातली जी सुरक्षेची सध्या परिस्थिती आहे, पोलिसांवर हल्ले होत आहेत, असं महाराष्ट्रामध्ये कधी झालं नाही. मग एकंदरीत सुरक्षेची परिस्थिती पाहिली असता असं वाटतं का या राज्याला एका सक्षम आणि स्वतंत्र गृहमंत्र्याची गरज आहे? याच्यावर फार वेळा भाष्य झालेलं आहे, पण मुख्यमंत्री काही गृह खातं सोडायला तयार नाहीत. त्यामुळे मी काही त्याच्यावर बोलत नाही, कारण मी स्वतःमध्ये सांगितलं. पण हे पहिल्यांदाच बघतोय आपण की पोलिसांच्यावर हल्ले व्हायला लागले. याचा अर्थ काय तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच घाबरलेल्या परिस्थितीत आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यांना नैतिक पाठबळ
तुम्ही काही केलं तरी मी तुमच्या मागे आहे, पण तुम्ही योग्य आणि चांगलं काम करा, हे सांगण्याचं काम ज्या गृहमंत्र्यांनी करायचं, तो गृहमंत्री मात्र आज अस्तित्वात नाही. अनेक मोठमोठी नावं महाराष्ट्राने बघितली आहेत. त्या गृहमंत्र्याचा एवढा रुबाब असायचा की पोलीस खाली चांगलंच काम करायचे, चुकीचं काम केलं तर शिक्षा होते आणि चांगलं काम केलं तर प्रोत्साहन मिळतं. ही व्यवस्था या सरकारला मागच्या 2 वर्षात निर्माण करता आली नाही आणि म्हणून आज पोलीस घाबरलेल्या अवस्थेत आहेत. आणि समाजकंटक काही या पोलिसांच्यावर हल्ले करून त्यांना अधिक नामोहरम करतायत. ही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती राहिली तर गुंतवणुकीची परिस्थिती देखील त्याच्यापेक्षा वेगळी राहणार नाही. पाटील साहेब, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि विजन मांडलं त्याबद्दल. मी मंचावरती आमंत्रित करते ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचे प्रेसिडेंट विजय पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील आपल्या पाहुण्यांना.